ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पक्ष नवी आता चळवळ। बंडखोर सेना पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला पत्र देणार। शिवाजीराव आवळे। सामाजिक न्यायासाठी अनेक मोर्चे आंदोलने उभे करणाऱ्या बंडखोर सेना पक्षाने आज ऐतिहासिक निर्णय घेतला। पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी बंडखोर सेना पक्षाची राजकीय मान्यता रद्द केली जाईल। पुढे बंडखोर सेना पक्ष म्हणून नव्हे तर एक शक्तिशाली सामाजिक चळवळ म्हणून कार्य करेल असे जाहीर केलं। 2016 मध्ये पक्षाला मान्यता मिळाल्यानंतर मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येत्या मोठ्या परिषदांद्वारे पक्षाचा पाया मजबूत करण्यात आला। जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच 2014 मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने दमदार उपस्थिती दर्शवली। आवळे म्हणाले, समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने मोठे पक्ष तिकीट देत नाहीत। निवडणुका लढवण्यासाठी पैसा नाही म्हणून कार्यकर्ते दूर जातात। अनेक पदाधिकारी निवडणुका लढवण्यास उदासीन आहेत। या वास्तवामुळे स्वतंत्र पक्ष चालवणं कठीण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। लोकांसाठी लढा थांबणार नाही, परंतु आता बंडखोर सेना पक्ष नव्हे चळवळ म्हणून काम करेल, असं आवळे म्हणाले। येणाऱ्या शुक्रवारी आयोगाकडे पक्षाची मान्यता रद्द करण्याचं पत्र देण्यात येणार आहे। पक्षाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय सांगताना आवळे भावनिक झाले। हा पक्ष मी मोठा होण्यासाठी नव्हे तर आपल्या दुर्बल लोकांसाठी उभा केला, पण समाजाने या पक्षाचे मोल कधीच जाणलं नाही, असे ते दुःखाने म्हणाले। पेठ वडगाव येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा शिवाजीराव आवळे, प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बी.डी. पाटील, प्रदेश प्रवक्ते दयानंद आवळे, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत वायदंडे, कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष राकेश कांबळे, शाववाडी तालुका अध्यक्ष दत्तात्रय भोसले, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आलेश नांगरे, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राहुल देडे यांची भाषणे झाली। या बैठकीस सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, भालचंद्र दबडे, नारायण गाडे, विशाल मोहिते, अजय साळवे, लखन भोरे, राहुल भोसले, दिनकर जाधव, आविष्कार आवळे, लक्ष्मण माळी, डॉक्टर राजेंद्र खांडेकर आदी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, पेठ वडगाव।